प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळा, गंध वेगळा, तरी येथील सारी फुले, तरी येथील सारी फुले. सर्वप्रथम आपणा सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळण्यामागे बऱ्याचशा स्वातंत्र्यवीरांचा त्याग, समर्पण, संघर्ष, बलिदान आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या अनेक ज्ञात अज्ञात महान विभूती, महान वीर यांच्या योगदानामुळे आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. स्वातंत्र्य मिळवणे ही एका पिढीची जबाबदारी होती, पण स्वातंत्र्याचे रक्षण करणे, देशाला प्रगतीपथावरती नेणे ही आजच्या पिढीची जबाबदारी आहे. आज देशाला केवळ सैनिकांचीच नव्हे, तर प्रामाणिक विद्यार्थी, कर्तव्य दक्ष शिक्षक, त्याचबरोबर जबाबदार नागरिक, संशोधक, डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी आणि महत्त्वाचं म्हणजे कर्तव्यदक्ष युवकाची गरज आहे. आजचा विद्यार्थी हे उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आहे. त्यामुळे साहजिकच यशाला मानाने न फुलता अपयश पचवून सामना करणे आणि त्याचबरोबर आई वडील आणि शिक्षक यांचा सदैव सन्मान करणे आणि आपल्या देशाला उज्ज्वल भविष्याकडे नेणे हे आजच्या विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे. देशासाठी मरण्याची संधी ही प्रत्येकाला येत नसते, परंतु देशासाठी जगण्याची, देशासाठी काहीतरी चांगले करण्याची संधी ही प्रत्येकालाच मिळालेली असते आणि त्या संधीचं आपण सोनं करूया. शेवटी मला जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता. हिमशिखरी ध्वज फडकले, ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. जय हिंद, जय भारत.